मित्र हो, राज्यामध्ये महायुतीचं सरकार आल्यापासून हे सरकार शेतकऱ्यांचं आहे, हे सरकार शेतकऱ्यांचं आहे असं सारखं कानावर पडतं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तर काय हे वाक्य अगदी पाठच करून ठेवलेलं दिसतंय. जाईल तिथं फक्त एवढं म्हणायचं म्हणजे म्हणायचं, हे सरकार शेतकऱ्यांचं आहे. जो तो नेता उठतो तो शेतकऱ्याबद्दल कळवळा दाखवतो फक्त, पण शेतकऱ्यासाठी काय करतो? शेतकऱ्यांची मतं सगळ्यांनाच पाहिजेत, पण शेतकऱ्यांसाठी काही करायचं वेळ आली की नुसत्या थापा मारतात किंवा मग तोंड लपवतात. फक्त आणि फक्त बघा, उद्धव ठाकरे यांनीच शेतकऱ्यांना दिलेला शब्द पाळला आणि कर्जमाफी करून दाखवली. महायुतीच्या कर्त्या धर्त्याने मात्र आजवर फक्त थापा मारत दिवस ढकललेले आहेत आणि पुढे तरी काय वेगळं घडणार आहे? शेतकऱ्यांचं दुःख, त्यांचे अश्रू दिसत नसतील तर राज्यकर्ते म्हणून घेण्याचा यांना अधिकार तरी आहे का? रक्ताचं पाणी करून पिकवलेल्या पिकाला जेव्हा बाजार समितीमध्ये कवडी मोल भाव मिळतो तेव्हा त्याच्या मनाची अवस्था काय होत असेल? खर तर याचा विचार न केलेलाच बरा हो. आता करमाळा तालुक्यातल्या पांगरे गावच्या जे ते शेतकरी अंकुश अण्णा गुंजाळ, त्यांनी 73 गोणी कांदा विकल्यानंतर सगळं खर्च वाजत जाता त्यांच्या हातात उरले फक्त 400 रुपये. बळीराजाच्या नशिबी आलेली दैना पुन्हा एकदा सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पाहायला मिळाली. पैठणच्या बाजार समितीमध्ये तर त्यापेक्षा सुद्धा धक्कादायक प्रकार घडला. काँग्रेसचे खासदार कल्याणराव काळे यांनी या शेतकऱ्याची कैफियत मांडली तेव्हा ती लोकांसमोर सुद्धा गेली. पैठण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तालुक्यातल्या वरोडी इथल्या प्रकाश गलधर या कांदा उत्पादक शेतकऱ्यानं आपला कांदा विक्रीसाठी आणलेला होता समितीकडं. 25 गोणी कांदा 100 रुपये प्रति क्विंटल दर अशा पद्धतीने व्यापाऱ्यानं खरेदी केला. त्याची रक्कम 1262 रुपये झाली. हमाली, तोलाई, गाडीचं भाडं, गोणीचा खर्च असं सगळं काही वजा जाता शेतकऱ्याच्या हातामध्ये 1 रुपयाही आला नाही. उलट त्याच्याकडेच 1 रुपया शिल्लक असल्याची पावती बाजार समितीनं त्याच्या हाती टेकवली. ही पावतीच कल्याण काळे यांनी समाज माध्यमावर व्हायरल केली. ज्या शेतकऱ्यानं महिनोन महिना उन्हातानात पावसात थंडीत राबून कांदा पिकवला त्याच कांद्याला आज मातीमोल भाव मिळतोय. ना उत्पादन खर्च निघतो, ना वाहतूक खर्च. मग शेतकरी जगणार कसा? फक्त घोषणा करणाऱ्या सरकारला शेतकऱ्याच्या डोळ्यातलं पाणी कधी का दिसत नाही? एका बाजूला महागाईनं सर्वसामान्य जनता त्रस्त आणि दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांचा माल कवडी मोलानं विकला जातोय. हा कोणता विकास? असा संताप काळे यांनी व्यक्त केला. ही फक्त पावती नाही, हा एका शेतकऱ्याच्या घामाचा, कष्टाचा आणि झोपलेल्या व्यवस्थेच्या अन्यायाचा पुरावा आहे. 25 पोती कांदा, वजन 1262 किलो, त्याची किंमत 1262 रुपये. हमाली, तोलाई, भराई, वाराई, भाडे, गोणी खर्च हे सगळं वजा केल्यावर शेतकऱ्याच्या हातात उरलं काय? उरल्या त्या फक्त सरकारी घोषणा. हे शेतकऱ्यांचं सरकार, हे शेतकऱ्यांचं सरकार. वाह!